आज आपण बनवणार आहोत आवळ्याचं आंबट गोड लोणचं। हे लोणचं बनवण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतील आणि वर्षभर आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो। तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आवळा आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे। डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीराच्या प्रत्येक भागासाठी हा खूप महत्त्वाचा आहे। पण आपण डायरेक्ट आवळा कंझ्युम नाही करत, त्यामुळे आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्याला आपल्या डेली डाएटमध्ये यूजही करू शकतो। तर आज आपण असंच एकदम सोपं आंबट गोड आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत। सर्वप्रथम चांगल्या क्वालिटीचे, त्याच्यावर जास्त काही डाग नसलेले असे आवळे बघून घ्यायचे। त्याला व्यवस्थित पाण्यामध्ये एक 5 ते 10 मिनिटं सोक करून स्वच्छ धुवून घ्यायचं। नंतर त्याला चांगल्या कपड्यांनी पुसून घेतल्यानंतर व्यवस्थित स्टीम करून घ्यायचं। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण त्याला एक 10 मिनिटं स्टीमरमध्ये स्टीम करून घ्यायचं। स्टीमर जर नसेल तर कढईमध्ये पाणी घेऊन वरती आपण चाळणी ठेवून त्याला तसंही आपण एक 10 ते 15 मिनिटं स्टीम करून घ्यायचं। स्टीम केल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर अशा आपण आवळ्याच्या पाकळ्या व्यवस्थित वेगळ्या करू शकतो। सर्व आवळ्याच्या पाकळ्या आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायच्या। मी 300 ग्राम आवळ्याचं लोणचं बनवत आहे आणि त्याप्रमाणेच प्रमाणही सांगणार आहे। तुम्ही जर कमी घेत असाल तर प्रमाण त्यानुसार तुम्ही कमी करून घेऊ शकता। त्यानंतर मी गूळ व्यवस्थित चिरून घेतला। आपण चिरून किंवा किसून गूळ वापरू शकतो। आपल्याला जी मेथड सोपी वाटते त्या पद्धतीने आपण गूळ तयार करून ठेवायचा। लोणचं बनवताना सर्व सामग्री एकाच ठिकाणी जमा करून ठेवणं गरजेचं आहे, कारण की ऐन वेळेवर आपली फोडणी जळू पण शकते। एका पॅनमध्ये मी 1-1.5 चमचा तेल ॲड केलं होतं। ह्या रेसिपीमध्ये तेल आणि गूळ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे आपलं हे लोणचं आपण जास्त काळासाठी ठेवू शकतो। तेलामध्ये मी 1 चमचा बडीशोप, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मेथीदाणा आणि अर्धा चमचा कलोंजी ॲड केली। थोडंसं हिंग तेही ॲड केलं आणि फोडणीमध्ये हे सर्व सामग्री व्यवस्थित परतून घेतली। हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित एक 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचे, त्यामुळे त्याचा पूर्ण फ्लेवर हा तेलामध्ये उतरतो आणि त्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या लोणच्यामध्ये पण इव्हनली मिक्स होतो। 5 मिनिटानंतर सर्व आवळ्याच्या कळ्या मी त्याच्यामध्ये ॲड केल्या आणि त्याला व्यवस्थित मीडियम गॅसवर मिक्स करून घेतलं। ह्या स्टेजला गॅसची फ्लेम एकदम कमी करायची, मीडियमसुद्धा नाही। गॅसची फ्लेम जास्त असेल तर आवळ्याचा असा करपल्यासारखा वास येतो, त्यामुळे एकदम कमी गॅसवर आवळे व्यवस्थित परतून घ्यायचे। नंतर त्यामध्ये सर्व मसाले ॲड करायचे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये तिखट ॲड करू शकतो। मी 2 चमचे तिखट ॲड केलं होतं आणि नंतर 1 चमचा मीठ ॲड केलं आणि 1 चमचा मी काळं मीठही ॲड केलं, त्यामुळे आपल्या लोणच्याला खूप छान अशी चव येते। सर्व मसाले मी व्यवस्थित आपल्या आवळ्याला कोट करून घेतले आणि परत एक 4 ते 5 मिनिटं त्याला परतून घेतलं। नंतर आपण किसून घेतलेला गूळ ॲड केला। 300 ग्राम आवळे घेतले होते तर मी 250 ग्राम गूळ ॲड केला होता। आपण सेम प्रमाणात सुद्धा गूळ ॲड करू शकतो। एक 4 ते 5 मिनिटानंतर आपोआप गूळ मेल्ट व्हायला लागतो। ह्या रेसिपीमध्ये आपल्याला कुठेही पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही। आवळ्याच्या आंबटपणामुळे गुळाला लवकर पाणी सुटतं आणि व्यवस्थित आवळे त्याच्यामध्ये शिजून निघतात। एक 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित बॉईल होऊ द्यायचं। नंतर हे मिश्रण आपल्याला थोडंसं आळून आल्यासारखं वाटतं। 10 मिनिटांमध्ये आपली आंबट गोड आवळ्याची चटणी बनून तयार होते। व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून आपण त्याला वर्षभर स्टोअर करू शकतो। थँक्यू।